सगळे बोलतात बाहेरचंच खाती बाहेरचंच खाती. का खाते माहिती आहे? रिझन असतं प्रत्येक गोष्टीला. कारण की आमच्या मागे खूप जास्त कामं आहेत आणि सध्या तरी खूप जास्त लोड आहे. तुम्हाला पण माहिती आहे, मी पोलीस स्टेशनला गेलेली, त्यानंतर भरपूर सगळे कामं होते आणि इकडे फ्लॅटवर माझं गावचं घराचं तर खरं सांगते, मी जेव्हा 2-3 वेळा गेले ना, तेवढं सोडून मला गावच्या घराकडे सुद्धा लक्ष द्यायला वेळ भेटला नाही. आणि त्यासोबतच आपलं इकडे सुद्धा फ्लॅटवर काम चालू होतं. तर कसं असतं, ज्यावेळेस फर्निचर चालू असतं त्यावेळेस बारीक बारीक गोष्टींवर आपलं लक्ष असायला पाहिजे, कारण नंतर ते तोडफोड होत नाही. कारण आपण ज्यावेळेस बाहेर असतो ना, त्यावेळेस ते लोक त्यांना जे सांगितलेलं असतं ते कामं करून जातात. थोडंफार आपल्याला नाही आवडलं ना, की आपण बोलतो की आम्हाला नाही आवडलं, तोडफोड करा, तर ती होत पण नाही. ते बोलतात की नाही आता होणार नाही वगैरे. आणि आयुष्यभरासाठी, आयुष्यभर म्हणा 10-15 वर्ष जे काय आपण जोपर्यंत परतचं फर्निचर करत नाही तोपर्यंत आपल्याला ती गोष्ट तशीच बघावी लागते. तर म्हणून म्हटलं तर एकदम एंडला काम आलेलं आहे, म्हणजे 99% काम झालेलं आहे, फक्त 1% काम राहिलंय. तर ते पण आता म्हणजे आम्हाला वारीला जायचं आहे. आता माहित नव्हतं बऱ्याच जणांना, तर मला वारीला जायचंय आणि माझं असं होतं की वारीच्या अगोदर मला सगळे कामं करून हवेत, जेणेकरून मला तिकडे गेल्यावर पण असं नको व्हायला की इकडे हे काम राहिलं, ते फोन करणार की इथं कसं करायचंय, तिथं कसं करायचंय, आणि त्याच्या अगोदर मला थोडंसं आवरून घ्यायचंय. तर त्याच्यासाठी तर सकाळपासून खोटं वाटेल तर सगळे बोलतात ना बाहेरचं खाती बाहेरचं खाती. बाहेरचं तर काय आज खाल्लं नाही बरं का, म्हणजे अक्षरशः मी जेवणच केलं नाही असं म्हटलं तरी चालेल. सकाळी मी घरातनं नाश्ता करून निघाली होती, 1 चपाती खाऊन निघालेली. त्याच्यानंतर इथे आली आहे फ्लॅटवर, कारण कामं होते आज खूप, सगळे कामं. आज जवळजवळ 10-15 माणसं कंटिन्यू काम करत होते. तर सगळ्यांना माहितीये फिनिशिंगचं काम म्हटलं की वेळच लागतो. तर त्यातल्या त्यात आज सोफे आले ते. अजून बघा मी हे कव्हर पण काढलेलं नाहीये, आणि तुम्ही जर माझी अवस्था बघाल तर तुम्हाला माझ्याकडे बघून वाटतही असेल आणि कळतही असेल की मी साधी पावडर पण आज तोंडाला लावलेली नाहीये. मला स्वतःकडे बघायला वेळ पण भेटला नाही, एवढे जास्त आज काम होते. तर सोफा आला, त्याच्यासोबतच सगळे झुंबर लावून घ्यायचे होते, पण ते सगळे तुम्हाला नंतर दाखवणारच आहे. पण सांगते 2-3 ठिकाणी झुंबर लावून घ्यायचे होते. त्यानंतर जी नवीन शेगडी आहे ती येणार होती, म्हणून ते मला ह्या गोष्टीसाठी खूप जास्त एक्साइटमेंट होती. कारण की तुम्ही सगळे बोलतात ना जेवण करत नाही जेवण करत नाही. सांगेल मी त्याचंही रिझन सांगेल, घरात जेवण का बनवत नाही. धावपळीचं तर मी सांगितलंच, पण त्याहीपेक्षा मोठं रिझन आहे. आणि लाईफमध्ये कसं असतं ना, प्रत्येकच गोष्ट सांगायची नसते. पण ठीक आहे, तुम्हाला खूप जास्त प्रश्न पडलेले असतात, पण जेवढ्याचं मला उत्तर देता येईल ना मी ते नक्की देईल. आता तुम्ही मला बोलाल टिकली नाहीये, हातात नाहीये, बांगडी नाहीये. खरं सांगते आज मी स्वतःकडे अजिबात पण बघितलेले नाहीये. हो, तर माझी ना छान अशी शेगडी आली आहे, खूप सुंदर आहे. सगळ्यांना मी ना ज्यावेळेस होम टूर वगैरे देईल ना तर त्यावेळी दाखवेलच. तर पूर्ण घराचं ना कामवाली बाई जशी असते ना, तर त्यासारखं आज काम केलंय मी आणि माझ्या आहोंनी. खूप सगळे काम, म्हणजे अक्षरशः असा राहाडा पडलेला होता, एवढं कचरा झालेला होता आणि आम्हाला बघवत नव्हता. आमचे आहो उठले आणि ते बोलले मला काय बघवत नाहीये. त्यांनी सगळं भरायला चालू केलं. मग म्हटलं त्यांना एकट्यांना कसं काम करायला दाखवू, मग मी पण काम चालू केलं आणि आम्ही बघा क्लीन झालंय बऱ्यापैकी. आता थोडं थोडं म्हणजे थोडंसं असं डस्ट वगैरे आहे, पण बऱ्यापैकी आम्ही क्लीन केलंय. ते काम होते, फिनिशिंग द्यायची चालू होती. त्यानंतर जो टीव्हीचा युनिट आहे ना, तर तिथे पण ब्लॅक कलर दिलाय ना, तर त्याचं पण थोडंसं काम चालू होतं. मला वाटतं जे कुशन आहेत ना आपल्या बेडच्या मागे जे कुशन आहेत ना, तर त्याचं पण काम चालू होतं. असे खूप सगळे काम होते. आणि खोटं वाटेल, मी एका चपातीवर सकाळपासून होती, मला चक्कर यायला लागलेली. चक्कर मीच नाही, माझ्या आहो पण, आम्ही दोघं सुद्धा. कारण कसं असतं ना, आपलं काम आपण स्वतः उभे राहून करून घेतो ना, त्यावेळेस ते परफेक्ट होतं. हे सगळ्यांना माहिती आहे. बरेच जण मला सांगतात पण की दीदी ताई आत्ताच काम नीट करून घे, नंतर होत नाही, नंतर खूप सगळे प्रॉब्लेम येतात. तर अगोदर आतापर्यंत तर मला वेळ द्यायला भेटला नाही, पण आज माझं असं होतं की आज मी थांबून कामं करून घेणार. आता रात्रीचे वाजलेत, मी घड्याळ पण घातलेले नाही. किती वाजले तो? 10:30 वाजलेत. आणि काल तर तुम्ही विचार कराल, आम्ही इथून 2 वाजता गेलो, घरातनं इथून आम्ही 2 वाजता गेलो, फक्त जेवणासाठी रात्री 10 वाजता घरी गेलेलो. आणि त्याच्यानंतर ते पण माझ्या नंदेच्या घरी गेले. त्यांनी खूप फोर्स करून बोलवलं म्हणून त्या जवळच राहतात, तर त्यांच्याकडे आम्ही गेलो, जेवण केलं आणि परत आलो. आणि काम म्हणजे सगळे कामं चालू होते. तर 2 वाजता इथून घरी गेलो, म्हणजे माझ्या घरी गेलो, मग तिथे जाऊन झोपलो, परत सकाळी उठून इकडे आलोय. तर असं नाहीये आम्ही की बाहेरच्या व्हिडिओ दाखवतो. म्हणजे ज्यावेळेस मला कसं आहे ना, ज्यावेळेस मी बाहेर जाते ना, तर त्यावेळी जेवायला गेलो म्हणजे निवांत टाइम असतो ना, तर त्यावेळी मी व्हिडिओ बनवते.
प्रत्येक वेळी असं नाहीये की तुम्ही सकाळी नाश्त्याचा व्हिडिओ बाहेरचा बघितला, दुपारचा जेवणाचा व्हिडिओ बाहेरचा बघितला, रात्रीचा बाहेरचा बघितला, असं नाहीये. आणि घरातले कामं ना तेवढा एरिया नव्हता माझ्याकडे की मी शूट करेल आणि ते प्रॉपर टाकेल. बनवावं तर लागतंच जेवण, असं नाही की प्रत्येकच टायमाला बाहेरचं जेवते. पण काय ना अशी बाहेरची धावपळ असते ना, आणि ज्यावेळेस शूट करायचं असतं त्यावेळेस इतका प्रॉपर टाइम पाहिजे असतो ना की कॅमेरा सेट करायला हवा किंवा कोणीतरी माणूस हवा, असं प्रत्येक गोष्ट असते. लवकरच तुम्हाला माझ्या सगळ्या व्हिडिओ बघायला भेटतील, सगळ्या प्रश्नांची उत्तर बघायला भेटतील. तुम्हाला माझ्या आयुष्याचा संघर्ष तेच माझ्याकडनं ऐकायचं आहे. सो तिच्या लाईफमधली स्टोरी वेगळी आहे, माझ्या लाईफमधली स्टोरी वेगळी आहे, कारण आमच्या दोघींचं पण बालपण बऱ्यापैकी वेगळ्या ठिकाणी गेलंय. सो मी पण लवकरच सांगेल तुम्हाला, पण ज्यावेळी मला टाइम भेटेल ना त्यावेळेस नक्की सांगेल. सो तर तुम्ही मला खूप सगळं प्रेम देताय, मला, माझ्या आहोंना, माझ्या फॅमिलीला, माझ्या दीदीला. तर आमच्या सगळ्यांना असंच सपोर्ट करत राहा. खूप खूप थँक्यू की तुम्हाला आम्ही सगळेजण आवडतोय आणि असंच सपोर्ट करत राहा. थँक्यू सो मच. बाय बाय. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.